माजी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिनं पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात लिहिलेलं पत्र झी24 तासच्या हाती आलंय। तर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर या पत्रांमध्ये लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले नाहीत, मात्र अपमानास्पद वागणूक दिल्याचं पत्रामध्ये म्हटलं गेलंय। त्याचप्रमाणे त्यांनी सरकारला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्यानं आपली बदनामी झाल्याचं तिने पत्रातून म्हटलंय। या अहवालामुळे आपण उद्दाम अधिकारी असल्याची प्रतिमा तयार झाल्याचा आरोप देखील तिने पत्रातून केलाय। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, माजी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर त्यांनी आरोप केले होते, काय नेमके हे आरोप होते, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच खरं तर सुरुवातीला हा जो वाद समोर आल्यानंतर पूजा खेडकर आहेत त्यांनी पुण्याचे कलेक्टर आहेत सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले होता। मात्र या आरोपामध्ये त्यांच्यावर लैंगिक छळ असल्याचा चर्चा होती। मात्र आता हे जे पत्र आपल्या हाती लागलेलं आहे या पत्रामध्ये स्पष्टपणे पूजा खेडकरने उल्लेख केलेला आहे की माझं कुठल्याही प्रकारचं लैंगिक छळ नाही, मात्र सुहास दिवसे यांनी मानसिक छळ केला आहे, वारंवार माझ्यावर अपमानास्पद वागणूक केलेली आहे। तर ज्या प्रकारे त्यांना त्यांचं वागणूक होतं किंवा त्यांनी जो अहवाल सादर केला होता त्याच्यामुळे माझा जनतेमध्ये एक चुकीचा मेसेज गेलेला आहे आणि मी उद्धट अधिकारी असल्याचा मेसेज त्यांच्या अहवालात समोर येतोय, अशा प्रकारचे त्यांनी मुद्दे टाकलेले आहेत। आणि हे जे पत्र आहे ते आता आपले G24 तासच्या हाती लागलेलं आहे। महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी पूजा खेडकरनी स्पष्ट दिलेला आहे की माझं कुठल्याही प्रकारचं लैंगिक छळ दिवसांनी केलेला आहे, मात्र अपमानास्पद वागणूक त्यांनी दिलेली आहे। तर त्यांनी जो अहवाल पाठवलेला आहे त्याच्यामुळे माझी जी प्रतिमा आहे ती खराब झालेली आहे, माझं नाव खराब झालेलं आहे, अशा प्रकारचं त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। ते आता पत्र आपल्या हातात आहे। नक्कीच, धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। माजी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिनं पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात लिहिलेलं पत्र झी24 तासच्या हाती लागलेलं आहे। आपण या स्क्रीनवर पाहू शकतो। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर या पत्रामध्ये लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेले नाहीत।